जातीच्या भिंती तोडायच्या असतील तर फक्त भाषण करून चालणार नाही, तर स्वतःच्या घरातून सुरुवात करावी लागते. सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात याच वक्तव्याची जोरदार चर्चा सुरू आहे आणि हे वक्तव्य शरदचंद्र पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केले. विधानसभेत धर्म स्वातंत्र्य विधेयकावर चर्चा सुरू असताना अचानक विधानसभेत वातावरण तापलं. आरोप प्रत्यारोप झाले आणि शेवटी माफीपर्यंत विषय गेला. विधानसभेत नेमकं काय घडलं आणि आव्हाडांनी असं काय बोलले की विषय जातीच्या भिंती तोडण्यापर्यंत गेला. बघूया संपूर्ण प्रकरण या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी गीतांजली आणि आपण पाहत आहात समांतर. राज्य सरकारने विधिमंडळात सादर केलेल्या धर्म स्वातंत्र्य विधेयकावर सभागृहात चर्चा सुरू होती. मुख्यमंत्र्यांनी हे विधेयक समजून सांगितल्यानंतर विरोधकांनी यावर आपापली भूमिका मांडली. ठाकरेंच्या शिवसेनेनं विधेयकास पाठिंबा दिला तर शरद पवार गटाच्या राष्ट्रवादीने मात्र या विधेयकाला विरोध दर्शवला. धर्मस्वातंत्र्य या बिलाच्या हेतूला आणि जबरदस्तीने धर्मांतराला आमचा विरोध नाही, पण या विधेयकाच्या नावाला आमचा विरोध आहे. तसेच विशेष समाजाचा पगडा यावर येणार आहे. धर्मस्वातंत्र्य या नावाने बिल आणणे म्हणजे संविधानाला छेद देणे. हे धर्मस्वातंत्र्य नाही तर धर्मावर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न आहे, असे विरोधक म्हणाले. आणि याच मुद्द्यावर चर्चा सुरू असताना शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड सभागृहात उभे राहिले आणि त्यांनी थेट सिस्टीमलाच प्रश्न विचारला. आव्हाड म्हणाले, जर एक मुलगा आणि मुलगी पूर्णपणे कायदेशीर पद्धतीने लग्न करत असतील तर तुम्ही त्यांना मारणार का? हा त्यांचा प्रश्न थेट समाजालाच होता. आणि त्यानंतर लगेच त्यांनी स्वतःचं उदाहरण दिले. जातीच्या भिंती तोडायच्या असतील तर तुमची मुलगी दुसऱ्याच्या घरात जाऊ द्या. मी माझी मुलगी ख्रिश्चन घरात दिलीये. हे ऐकताच सभागृहात एकदम शांतता झाली आणि मग अजूनच चर्चा तापली. तर जितेंद्र आव्हाड इथेच थांबले नाही. ते म्हणाले, घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान आल्यानंतर धर्म बदललाय. संविधानाच्या आधी त्यांनी धर्म बदलला नाही. तुम्ही संविधान बदलण्याची साधी कल्पना मांडली तर तुमच्या किती जागा गेल्या. आता तुम्ही तर गाभ्याला हात घातला आहे. महाराष्ट्र हे सहन करणार नाही. बिलाचं नाव तुम्ही धर्म स्वातंत्र्य म्हटलंय, हे तर धर्म नियंत्रण आहे. मला वाटलं तर मी धर्मांतर करतो, मग नोटीस कशाला द्यायची, असेही आव्हाड यांनी सभागृहात सांगितले. धर्मांतर म्हणजे गुन्हा आहे का? पुढे म्हणाले, गौतम बुद्धांनी धर्मांतर केलं, मग त्यांनाही तुम्ही जेलमध्ये टाकणार का? तसेच बसवेश्वर आणि जैन धर्मसव्यांचा उल्लेख करत म्हणाले, इतिहासात धर्म बदलणं चुकीचं मानलं गेलं नव्हतं. आव्हाडांनी थेट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं उदाहरण दिलं. ज्यांना वर्गात बसू दिलं नाही त्यांनीच आज आपल्याला संविधान दिले. छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक नाकारला, सावित्रीबाईवरती शेण फेकलं. हे धर्म स्वतंत्र आहे का? मी हिंदू आहे. आणि इथेच त्यांनी समाजातील जातीय वास्तवावर बोट ठेवलं. ते म्हणाले, आजही भेदभाव संपलेला नाहीये. हे बोलताना आव्हाडांनी स्वतःच्या आयुष्यातला एक अनुभव सांगितला. मी ज्या सोसायटीत राहत होतो त्या ठिकाणी माझ्या आईला शेवटपर्यंत पूजेसाठी बोलवलं नव्हतं. हे आम्ही आईला विचारायचो तर ती म्हणायची की मला ते पटत नाही. पण आम्ही पुस्तक वाचायला लागलो तेव्हा मला कळायला लागलं आणि हे आज सभागृहात मी उघडपणे सांगतोय, असे म्हणत आव्हाड यांनी वर्णव्यवस्थेवरून भाष्य केले. माझी मुलगी मी ख्रिश्चन घरात दिलीये. जातीच्या भिंती तोडायच्या असतील तर मुलगी दुसऱ्याच्या घरात जाऊ द्या ना. हे ऐकून वातावरण अजूनच एकदम गंभीर झालं. कारण हा फक्त राजकारणाचा मुद्दा नव्हता तर वास्तव होता. जेव्हा जितेंद्र आव्हाड यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा यांच्या राज्याभिषेकाचा उल्लेख केला तेव्हा त्यांच्या बोलण्यातल्या एका या वाक्यावर सत्ताधारी आमदार भडकले. मंत्री शंभूराज देसाई यांनी म्हटले, असा उल्लेख कुठे आहे? हा चुकीचा उल्लेख आहे. आव्हाडांना माफी मागायला लावा. त्यानंतर जितेंद्र आव्हाड यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल चुकीचे वक्तव्य केले आहे, माफी मागायला लावा, असे आमदार योगेश सागर यांनीही म्हटले. तर भाजप आमदारांनी वेलमध्ये उतरून जितेंद्र आव्हाड यांनी माफी मागावी अशी मागणी केली. त्यामुळे गोंधळ निर्माण झाल्याने सभागृहाची बैठक 10 मिनिटांसाठी तहकूब करण्यात आली. त्यावर अध्यक्षांनीही जितेंद्र आव्हाडांना माफी मागण्याचे निर्देश केले. जितेंद्र आव्हाड यांची सभागृहात माफी हे विधेयक अतिशय महत्वाचं आहे. या देशाचं आराध्य दैवत त्यांच्या संदर्भात असं वक्तव्य करणं योग्य नाही. देशात याचे पडसाद उमटू शकतात, मात्र या सभागृहातून ते होऊ नये. आपल्या तोंडातून जे शब्द गेले आहेत त्यांच्या संदर्भात दिलगिरी व्यक्त केली पाहिजे. आपण दिलगिरी व्यक्त करा, असे निर्देश अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी म्हटले. त्यावर आव्हाड म्हणाले, जर कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी माझे शब्द मागे घेतो. मी दिलगिरी व्यक्त करतो आणि विषय तिथेच थांबला. मी हे पटलावरून काढून टाकत आहे, असे अध्यक्षांनी म्हटले. धर्म स्वतंत्र म्हणजे नेमकं काय? व्यक्तीला आपला धर्म निवडण्याचा अधिकार किती आहे? आणि सर्वात महत्वाचं, समाज अजूनही जातपातीला अडकलेला आहे का? आव्हाडांनी जे बोललं ते काहींना पटेल, काहींना नाही, पण त्यांनी विचारायला भाग पाडलं. आपण खरंच बदललो आहोत का? तुमचं काय मत आहे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि समांतरला सबस्क्राईब करायला विसरू नका.